वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केली जितेंद्र भावे लाईव्ह. ही पॉप्युलॅरिटी आहे आपण करत असलेल्या कामाची. बघितलं का तुम्ही आता ट्रकवाला हात देताना? कारण त्यांच्या समस्या सांगणारे लोक निर्भय महाराष्ट्र पार्टीचे लोक आहेत. या ट्रकवाल्यांना रस्त्यावर, सीमेवर, ऑक्ट्राय नाक्याला, टोल नाक्याला, वेईंग मशीनवर म्हणजे वजन काट्यावर आरटीओ, ट्रॅफिक पोलीस, खाकी पोलीस मारतात, अक्षरशः ओढून मारतात. तर ड्रायव्हर एकताचे जे व्हिडिओ दिसतात ना ते आम्ही शेअर करत असतो. या आरटीओला, पोलीसला, नंतर या टोलवाल्यांना, या सीमेवरच्या ठेवलेल्या लोकांना, हे सगळे लोक आरटीओ विरटीओ काय करतात माहिती का? आता गावगुंडांना हाताशी धरतात आणि त्यांना मारझोड करतात. आता दुसरा इश्यू, तर त्या आरटीओचा आम्ही फज्जा उडवलेला आहे आणि त्यांना सगळ्यांना सांगतो तुम्ही आमचे नोकर आहात. आता हा इश्यू घेतो आपण सीएनजी विल्लोळी. हे बघा, हा डीमार्ट आहे विल्लोळीचं आणि हे सगळे लोक उभे आहेत. इथं समोरची गाडी जर पकडली विचार केला तर ही 12-14 लाखाची गाडी आहे, ही 8-8.5 लाखाची गाडी आहे, ही 8.5-9 लाखाची गाडी, मागची गाडी 5-7 लाखाची आहे. अशा सगळ्या लाखो रुपयांच्या गाड्या, काहींनी 16 लाखाची गाडी घेतली सीएनजी, काहींनी 20 लाखाची घेतली आहे. सगळे कटोरा घेऊन उभे, कटोरा. अजूनही त्याच्यातली परिस्थिती बदलत नाही. मी वारंवार सीएनजीच्या विरोधात काम करतो. आम्ही 2 महिने आमच्यावर पोलिसी कारवाया झाल्या, खोटे गुन्हे दाखल झाले, आम्ही गायब काय झालो आणि इथं हा प्रकार घडला. हे बघा सातत्याने सगळे ट्रकवाले नमस्कार करतात. हे बघा गाडी बघा, एवढी लाईन सीएनजी साठी, एवढी लाईन आहे सीएनजी साठी. का बरं सीएनजीची तुम्ही ते व्यवस्थित पॅकेज आणू शकत नाही? का बरं त्याचं डिस्ट्रीब्युशन करू शकत नाही? त्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित न करण्यामागचे कारण सांगा. तुमचं काय राजकारण आहे याच्या मागे? का बरं एवढ्या चांगल्या नवश्रीमंत लोकांना तुम्ही भिकाऱ्यासारखी का ट्रीटमेंट देता? काय कारण आहे? एवढ्या रांगा लावायच्या, 2-2, 3-3 तास त्यांनी वाट पाहायची कशासाठी? हे रिक्षावाल्यांना सुद्धा तुम्ही सीएनजी गाड्या घ्यायला भाग पाडलं. त्यांना सुद्धा सीएनजी देत नाही तुम्ही. ओला उबेरवर ज्या टुरिस्टच्या गाड्या चालतात त्यांना सीएनजी नाही. तुम्ही सीएनजीच्या ट्रक काढले रे बाबांनो. त्या ट्रकवाल्यांचे तर कुत्रा हाल खात नसेल. त्यांना भाडं मिळण्यापासून हाडाड, गाडी खाली करण्याला हाडाड, गाडी भरायला हाडाड, साईट मिळण्याला हाडाड, टोल नाक्यावर हाडाड, सगळीच हाडाड. नंतर फायनान्स कंपन्यांचे जे गुंड माफिया टोळ्या त्यांच्याकडनं हाडाड, बँकांच्या हाडाड, सगळी हाडाड सहन करायची का त्यांनी? आणि आता कमी होतं म्हणून की काय सीएनजी वाल्यांची सुद्धा हाडाड आता त्या ट्रकवाल्यांनी सहन करायची, ज्यांनी सीएनजीच्या ट्रक आणि टेम्पो घेतलेले आहेत. तर हा सीएनजीचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पेट्रोलियमचा मिनिस्टर नसतो राज्याला, तर ज्यांच्या कोणाच्या हातात आहे बाबांनो ते अन्न नागरी पुरवठा मंत्र्याकडे असण्याची शक्यता आहे. पेट्रोलचा कारभार आणि पेट्रोलियम मिनिस्ट्री, केंद्र सरकारचा पेट्रोलियम मंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही ह्या गाड्या इथं पैदा करा. याच्या सगळ्या परवानग्या लोकसभेत दिल्या, मग तुम्ही पर्याप्त स्वरूपामध्ये सीएनजी उपलब्ध का करून देत नाही? त्याच्यावर विडंबनाच्या किती पोस्ट आल्या. लग्न ठरलं मुलीचं आणि मुलगी गेली फिरायला, नवराबानी गाडी घेतली होती सीएनजीची, मुलीच्या लक्षात आलं आपण सीएनजीच्या गाडीत बसलेलोय, तिने तोडला. म्हणे मला याच्याबरोबर लग्न करायचं नाही, याची गाडी सीएनजीची आहे. असे विडंबनात्मक जोक सुद्धा झाले. तर मला पुन्हा सांगायचंय, सत्ताधाऱ्यांनी निर्लज्जपणा, खोडगेपणा सोडा. तुम्ही जसं वाकवाल तशी जनता वाकणार नाही. काही दिवस जरूर वागेल, पण काही दिवसांनी याच्या विरोधात आवाज उठेल. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न जरूर केला, पण आम्ही थांबणारे नाही आहोत. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, थांबणार नाही. जे तुम्ही चुकीचं करणार ते खरं आम्ही बोलतच राहणार. हा रस्ता जो आहे ना, रस्ता उठता बसता आम्हाला दिसतो हा रस्ता. सगळ्या नागरिकांना ज्या खाव्या लागतात ना, खस्ता,
त्याचे उत्तर शोधून देतो आम्हाला फक्त हा रस्ता रस्ता रस्ता. आम्ही सगळे तुमचे अन्याय अत्याचार सगळे झेलू आम्ही हसता हसता. वंदे मातरम. हे सीएनजी अवेलेबल करून द्या. आम्हाला तुमची लाज वाटते, या महाराष्ट्र सरकारची लाज वाटते आणि या केंद्र सरकारची आम्हाला लाज वाटते. आणि यांची जी मुजोरी आहे या सीएनजी वाल्यांची, ही मुजोरी कायमची बंद करा. व्हिडिओ वगैरे बघतो मी, लाईक कमेंट वगैरे असतो.